युद्धाचा सर्वाधिक फटका कांदा निर्यातीला बसला असून नाशिकच्या जिल्ह्यातील लासलगाव, मनमाडसह विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधून होणारी कांदा निर्यात ठप्प झाली आहे। त्यामुळे कांदा उत्पादक आणि निर्यातदारांची चिंता वाढली आहे। या संदर्भातले आमचे प्रतिनिधी अशोक बिदरी यांचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। युद्धामुळे जलमार्ग बंद झाल्यानं आखाती देशात निर्यात केलेल्या कांद्याचे 160 कंटेनर बंदरावर अडकून पडल्यानं कांदा निर्यातदार अडचणीत आलेत। भारतातून आखाती देशात मोठ्या प्रमाणावर कांदा निर्यात केला जातो, मात्र युद्ध परिस्थितीमुळे आखाती देशात जल व हवाई वाहतूक ठप्प झाली आहे। त्यामुळे निर्यात केलेला कांदा बंदरावरच अडकून पडलाय, तर निर्यातीसाठी खरेदी केलेला कांदा निर्यातदारांच्या कळ्यात पडून आहे। सध्या लेट खरीप कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होतीये, तर लवकरच रब्बी कांदाही बाजारात येणार असल्यानं देशांतर्गत कांद्याचा पुरवठा वाढणार आहे आणि युद्धामुळे कांदा निर्यातीमध्ये अडचण येणार असल्यानं निर्यातदारांच्या अडचणी वाढल्यात। आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेश, भारतामध्ये सर्व ठिकाणी लाल कांद्याचं उत्पन्न निघालेले, त्याची विक्री सुरू आहे। तसेच आता 15 मार्च पासून पुढे आपल्या संपूर्ण भारतामध्ये रब्बी ओनियन जो उन्हाळ कांदा आहे त्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात निघणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्या उन्हाळ कांद्याला या सर्व आखाती देशांमध्ये प्रचंड मागणी असते, कारण त्या कांद्याची टिकवण क्षमता ही 5 ते 6 महिने साधारणतः राहते। त्यामुळे आपल्या भारतातील कांद्याची चव आणि टिकवण क्षमता या दोन्ही गोष्टी गुणवत्तेच्या आधारावरती आपल्या आखाती देशांमध्ये आपल्या कांद्याला प्रचंड मागणी असते। साधारणतः यावर्षी अशी शक्यता दिसत होती की तो कांदा 12 रुपयापासून 15 रुपयापर्यंत कुठेतरी विकला जाईल, परंतु आता हे युद्ध सुरू झाल्यामुळे त्या कांद्याची जी काही एक्सपोर्ट होणार आहे ते एक्सपोर्टला माल जाणार नाही। त्यामुळे कुठेतरी तो रब्बी ओनियन उन्हाळी कांदा जो म्हणतो आपण, तर तो 5 रुपये ते 10 रुपयामध्येच विकला जाईल अशी शक्यता आता दिसत आहे। त्याचा परिणाम काय होणार, यावरती तोडगा काय काढावा? याच्यावरती सरकारने लवकरात लवकर हस्तक्षेप करून जे काही निर्यातदार आहेत, एक्सपोर्टर्स आहेत, त्यांना 5% ते 10% अनुदानाची आम्ही गेली 2 वर्षापासून सरकारकडे मागणी करतोय, तर त्याचा सरकारने विशेष लक्ष घालून विचार करून ते अनुदान दिलं गेलं पाहिजे। जर ते व्यापाऱ्यांना अनुदान भेटलं तर कुठेतरी त्याचा इफेक्ट हा बाजारावरती होईल आणि 2 पैसे शेतकऱ्यांना जास्त मिळतील। तर दुसरीकडे आधीच गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात सातत्यानं होणारी घसरण होत असल्यानं कवडीमोल भावात कांदा विक्री करावा लागत असल्यानं उत्पादन खर्चही निघत नसल्यानं कांदा उत्पादक अडचणीत आहे। त्यातच आता इराण इस्रायल युद्ध सुरू झालंय। निर्याती अभावी कांद्याचे भाव गडगडण्याच्या शक्यतेनं कांदा उत्पादकांची चिंता अधिकच वाढली आहे। पहिलेच जागतिक बाजारपेठेमध्ये कांद्याची जी भारतीय कांदा आहे हा जात नाही आणि त्यामुळे शेतकऱ्याला खूप मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतं। आज जे कांद्याचे भाव बघितले तर 500, 600, 700 रुपये विकले जात आहे, परंतु त्यामध्ये आता भर पडलेली आहे की जागतिक युद्ध जे सुरू झालेलं आहे इराण, इस्रायल आणि अमेरिका, यामुळे जे वाहतूक आहे, जी आयात निर्यातीचे जे प्रमाण आहे ते एकदम शून्य झालेलं आहे, कारण माल हा निर्यातच होती, कारण युद्धामुळे सर्वकडे ठप्प झालेले आहे आणि त्याचा परिणाम हा बाजारपेठेवर पण झालेला आहे। आणि शेतमाल हा नाशवंत असल्यामुळे त्या भाजीपाला असेल, कांदा असेल, मका असेल, तुळशी, द्राक्ष असतील, हे सर्व जे शेतीमाल आहे हे एक्सपोर्ट होत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान होतं। नाही, याच्यात असं आहे की लवकरात लवकर हे युद्ध हे थांबलं पाहिजे आणि कांदा हा एक्सपोर्ट झाला पाहिजे। आणि एक्सपोर्ट करताना आज 500-600 रुपयाची भाव शेतकऱ्याला परवडत नाही आणि जर निर्यातीला त्यांनी प्रोत्साहन दिलं तरच त्या मालाचे भाव वाढू शकतात आणि शेतकऱ्यावर पण मोठा आर्थिक संकट कोसळणार। परिस्थिती अशी आहे की कांद्याचं चांगलं पीक यावर्षी आलेलं आहे आणि भाव अतिशय कमी होते, कमी प्रमाणात आपला एक्सपोर्ट चालू होता आणि अतिशय तुटपुंजी म्हणजे रक्कम शेतकऱ्याला मिळत होती, उत्पादन खर्चही निघत नव्हता। अशामध्ये युद्ध चालू झालं आणि या युद्धामुळं हवाई मार्गे जाणारा आणि समुद्रमार्गे जाणारा जो शेतमाल होता, कांदे होते, ते एक्सपोर्ट होते, ते बंद झालेले आहे। म्हणजे आता याचा परिणाम पुढील सूचनेपर्यंत बंद झालेले आहे। याचा परिणाम असा होईल की आता कांदा अतिशय कमी दरात विकला जाऊ लागलेला आहे आणि शेतकऱ्याला परवडत नाही, शेतकऱ्याचं मोठं नुकसान होऊ राहिलं। या ठिकाणी मी सरकारला विनंती करतो सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने की आपण याच्यावर काहीतरी तोडगा काढावा। तोडगा म्हणजे कमीत कमी 1000 रुपये अनुदान सरकारने शेतकऱ्याच्या खाती जमा करावं, तरच शेतकरी जगतील, नाहीतर अन्यथा शेतकऱ्याला अतिशय मोठे संकट कोसळलेले आहे। या ठिकाणी या युद्धाची परिणाम म्हणजे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे।
आता मायबाप सरकारने कांदा निर्यात वाढवण्यावर भर देण्याबरोबर विक्री झालेल्या कांद्यावर प्रति क्विंटल 1000 रुपये हमी भाव देऊन कांदा उत्पादक आणि निर्यातदारांना संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. LS मराठीसाठी अशोक बिद्री, मनमाड, नाशिक.